नमस्कार मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाभिषेक दिन 6 जून. जवळपास 300 वर्ष होऊन गेले आहेत. सध्या हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर त्यांनी अभिषेक केला. शिवाभिषेक त्या ठिकाणी त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज राजा म्हणून घोषित करण्यात आले. आपण आजही 6 जूनला करायचा की तिथीनुसार करायचा याच्यावर वाद चालू आहे. काही जण म्हणतात 6 जूनला करायचा, काही जण म्हणतात तिथीनुसार करायचा. आता तिथीनुसार जर करायचं म्हणलं तर कधी कधी तिथी येते जून एंडिंगला आणि त्यावेळेस पाऊस चालू असतो. पावसाळ्यात रायगडावर धो पाऊस येतो. त्या ठिकाणी सर्वांना जाणं काही शक्य होणार नाही, म्हणून 6 जून करतात. 6 जून करायला काय हरकत आहे? काहीच प्रॉब्लेम नाही ना. मला सांगा, आपण सर्वांचे जे बर्थडे करतो ते सर्वजण तिथीनुसार करतात का? नाही ना. सगळेजण डेटनंच करतात ना. काय हरकत आहे? बरं, होऊन जाऊ द्या. 2दा तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचे 2दा शिवाभिषेक आपल्याला ह्या ठिकाणी करायला भेटेल. आनंद साजरा होईल ना सर्वांसाठी. उलटा त्याचा काय हरकत आहे या ठिकाणी आपलं करायला शिवाभिषेक? बरं, त्या रायगडाची आज अशी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी गेले की फक्त ते दगड धोंडे वगैरे सगळं काही त्या ठिकाणी दिसतं. ते त्या ठिकाणी जुन्या शिल्प दिसतात. आज ते रायगडाला व्यवस्थित करण्यासाठी सरकारने जवळपास 800 ते 900 कोटी हजारांचा निधी दिलेला आहे. मग तो निधी गेला कुठं? अजूनही ते निधी तसाच पडलेला आहे. त्या ठिकाणी अजूनही आपल्याला काळं दगड भेटलेली नाही. अजूनही आपल्याला चुना, सिमेंट वगैरे दगड वगैरे भेटलेले नाही. का महाराष्ट्रात नाही काळे दगड? का ते पण बाहेरून मागायचे कुठून तरी दगड? आता त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं केले असेल त्या काळात? आणि यांना साधे दगड भेटेना. म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या सरकारची म्हणजे हे करण्याची इच्छाच नाही आहे. हा छत्रपती महाराजांचं जर आपण या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन जर करू शकत नाही तर बाकीचं काय? संवर्धन करण्यासाठी एवढा वेळ. आता जर मनातून इच्छा जर असेल ना, आज महाराष्ट्रात किती लोकसंख्या आहे, आज प्रत्येक घरातून जर 1-1 रुपया जरी काढला ना, फक्त 1-1 रुपया, तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन होईल असं वाटतंय या ठिकाणी. पण यांची इच्छाच नाही. किल्ल्याचं संवर्धन करायला काय प्रॉब्लेम आहे यांना? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आहे, आज त्यांनासुद्धा वर बसून काय वाटत असेल, मी कोणासाठी केलं हे सर्व, काय केलं, आणि आज हे खाली बसून काय करताय? किल्ल्यासाठी 700-800 कोटी रुपये जमा केले नुसते संवर्धनासाठी, आणि अजून संवर्धनही होत नाही. म्हणलं कमाल आहे. लाजा वाटायला पाहिजे या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना सुद्धा. हे करू शकत नाही म्हणल्यावर. हां, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही निवडून येतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही आंदोलन करतात, घोषणा देतात, रात्रंदिवस त्यांच्या नावाचा जप करतात, पण त्यांच्या किल्ल्याचं संवर्धन करायचं म्हणलं तर नाव नाही. नुसते बसलेले. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय होणार नाही. त्यांचे विचार आचरणात आणतच नाही. जर त्यांचे विचार आचरणात आणले तरच पुढे कामं होतील. ही अशी अवस्था आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लोळवलं, त्यांचा वारसा पुढे चालवणारे छत्रपती संभाजी महाराज त्यांनी लोळवलं, आणि आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना लोळवलं त्यांनी, सर्व मोगलांना. आज त्या औरंगजेबाची समाधी जाऊन बघा कशी, त्याच्याकडे एकदम पॉश. आणि आज आपल्या मूर्त्या साफ करायचं म्हटलं की जेव्हा जयंती येईल, जेव्हा काही शिवाभिषेक येईल किंवा अजून कुठं काही येईल, त्याच वेळेस फक्त साफसफाई होते, नाही तर इतर दिवशी थंड पडलेली तशी नसते. काय आज म्हणजे अशी एवढी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट करून ठेवली आज सरकारने.
सरकारने म्हणण्यापेक्षा आपल्या लोकांनी लाजीबाजी करून ठेवली. कारण आपण संवर्धन करायला पाहिजे, आपल्या राजांचं संवर्धन आपणच करायला पाहिजे. आता अशी गोष्ट राहिली. आपण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. बस चला इथंच थांबतो.